ह्याच्यामध्ये राजकीय पक्ष या धड्याच्या आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग आता ह्याच्यामध्ये आपण बघतोय की भारतातील प्रादेशिक पक्षांचा हा प्रवास फुटीरता, स्वायत्तता आणि मुख्य राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील त्याचं होणं अशा ह्या संपूर्णपणे मांडणीतून आणि टप्प्यातून झालेलं आहे. तसंच राष्ट्रीय राजकारणात सुद्धा त्याचा प्रभाव हा अतिशय वाढला आणि त्याच्यामुळेच आघाडीचं शासन हा त्याचा एक परिणामच आहे. म्हणजेच भारतामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष हे आहेत, बरोबर? कारण आपल्याकडे एकच पक्ष नाहीये, भरपूर पक्ष आपल्याकडे, भरपूर राज्यच आहेत, प्रदेशच भरपूर आहेत, मग त्याच्यामध्ये पक्ष पण भरपूर आहेत. मग या सर्व पक्षांची माहिती घेता येणं हे आपल्याला शक्य नाही. म्हणूनच मग आपण भारताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा क्षेत्रामधील काही प्रातिनिधिक अशा पक्षांची ओळख करून घेणार आहोत. चला तर मग पुढे जाऊया. तर ह्याच्यामध्ये आपण बघूया की शिवसेना दिसते आपल्या अभ्यासक्रमामध्ये. तर महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे हा 1966 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, त्याच्यानंतर मराठी भाषेचं संवर्धन आणि परप्रांतीयांना विरोध हा त्यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर 1995 मध्ये भारतीय जनता पक्षाशी त्यांनी युती केली आणि हा पक्ष सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आला आणि 2014च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये त्याने भाजपा सोबत म्हणजे भाजप, भारतीय जनता पक्ष या सत्तेमध्ये ते सहभागी झाले. त्याच्यानंतर 2000 मधील निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या सोबत महाविकास आघाडी त्यांनी उत्पन्न केली, म्हणजे तयार केली आणि त्याच्यामध्ये ते सत्तेवर असे आले. त्याच्यानंतर दुसरा आहे शिरोमणी अकाली दल. तर हे पंजाब मधील असं महत्वाचं प्रादेशिक पक्ष असं म्हणून 1920 मध्ये याची शिरोमणी अकाली दलाची स्थापना झालेली आहे. तसंच आर्थिक आणि प्रादेशिक अशी अस्मिता त्यांच्याजवळ त्यांना जोपासण्याची प्राधान्य त्यांनी जास्त करून दिलेलं आहे. तसेच पंजाबमध्ये त्यांनी अनेक वर्ष ते सत्तेवर राहिलेले. आता पुढे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. ह्याच्यामध्ये काश्मीर मधील प्रमुख प्रादेशिक पक्ष हा आहे आणि 1932 साली ह्याची स्थापना झालेली आहे आणि काश्मीरी जनतेच्या संपूर्णपणे हितसंबंध कशात आहेत याच्या मागे ते लागलेले होते आणि स्वायत्तता जोपासण्यासाठी अतिशय प्रयत्नशील असे हे होते. त्याच्यानंतर आसाम गण परिषद, त्याच्यामध्ये येतं सरकार बरोबरील वाटाघाटीतून 1985 मध्ये म्हणजे आसाम गण परिषद आणि ही आहे सरकार बरोबरच्या वाटाघाटीतून म्हणजे चर्चा विनिमय मधून 1985 मध्ये ह्याची स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे काही निर्वासितांचे प्रश्न सोडवायचे, आसामचं सांस्कृतिकपण, आर्थिक आणि सामाजिक असं वेगळेपण आणि आर्थिक विकासासाठी प्रयत्न या आसाम गण परिषदेनं केलेला आहे. त्याच्यानंतर गेली अनेक वर्ष हे आसाम मध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून आहे. पुढे बघूया द्रविड काळधम म्हणजे जस्टिस पार्टी आहे, मुन्नेत्र कळघम, द्रविड मुन्नेत्र कळघम. 1920 मधल्या जस्टिस पार्टी या ब्राह्मणोत्तर चळवळीचं रूपांतर या द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षात झालं. कधी? 1920 मध्ये. मग 1944 मध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याच्यानंतर 1949 मध्ये यातून एक गट हा बाहेर पडला. मग काय झालं तर ह्या बाहेर पडलेल्या गटानं एक ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची 1972 मध्ये स्थापना केली आणि मग ह्याच्यातून पुढे
तामिळ अस्मिता ही जोपासण्याचा प्रयत्न सुरू झाले. केंद्राच्या आघाडीत सुद्धा काही काळ ही द्रविड तामिळ हे द्रविड मुन्नेत्र कळघम ही केंद्राच्या आघाडीत सुद्धा काही काळ त्यांनी सहभाग घेतला आणि यामध्ये सर्व स्तरावरील मतदारांचा पक्षाला पाठिंबा आणि सत्तेमध्ये दीर्घकाळ साहित्याने अनेक त्यांनी उपाययोजना अशा राबवलेल्या आहेत आणि चांगल्या अशा कामगिरी त्यांनी सुद्धा केलेल्या आहेत. पुढे जाऊया. आता भारतामध्ये प्रत्येक राज्यात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत, तर त्यांनी त्या त्या राज्याच्या राजकारणावर प्रभाव हा टाकलेला आहे. भारतामध्ये प्रत्येक राज्यात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत आणि त्यांनी त्या त्या प्रदेशाच्या राजकारणावर हा प्रभाव टाकलेलाच आहे. मग त्याचं एक उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांची 2 निवडणुकांच्या संदर्भातली कामगिरी आपण खालील तक्त्यामध्ये बघतोय. तर महाराष्ट्रातील हे प्रादेशिक पक्ष विधानसभेतील प्रतिनिधित्व त्यांनी कशा रीतीने केलेलं आहे हे आपण आता बघतोय. पक्षाचं नाव आहे शिवसेना. त्यांनी जिंकलेल्या जागा त्याच्यानंतर त्यांनी 2009 आणि 2014 मग 44 आणि 63 त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 13 आणि 1 शेतकरी कामगार पक्ष 4 आणि 3 त्याच्यानंतर बहुजन महासंघ 1 आणि 1 भारतीय रिपब्लिकन पक्षाला एक सुद्धा मत नाहीये. त्याच्यानंतर समाजवादी पक्ष हा 4 आणि 1 त्याच्यानंतर बहुजन विकास आघाडी ही 2 आणि 3 त्याच्यानंतर आता 2009 आणि 2014 ह्याच्यामधले तेच आता पुढचे अजून काही पक्ष आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्ष 1 ऑल इंडिया मजालिस मुस्लिमचा पक्ष एकही जागा त्यांनी जिंकलेली नाही ना 2009 मध्ये ना 2014 मध्ये. त्याच्यानंतर जनसुराज्य शक्ती ह्याच्यामध्ये आपण बघतोय बघा की हे जे पक्ष आहेत त्यांचं 2009 आणि 2014 यामधला हा फरक आहे आणि तो दिला गेलेला आहे की काही पक्षांनी जास्त मतं मिळवलेत आणि काही जास्त मिळवलेली ती 2014 मध्ये त्यांनी कमी प्रमाणात बहुमत त्यांना मिळालेले आहे. त्याच्यामध्ये मग लोकसंग्राम स्वाभिमानी पक्ष हे सगळे काही सामील आहेत. तर अशा प्रमाणे हा आहे आपला पूर्ण आराखडा एक आढावा प्रादेशिक पक्षांचा विधानसभेतील प्रतिनिधित्वाचा. तर आता पुढे आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये प्रातिनिधिक पक्षांची तुम्हाला संक्षिप्त अशी माहिती संपूर्णपणे लिहायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया. चला.